मंडळी नमस्कार, मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आत्ता सध्या मंगळवेढामधील मुंडेवाडी या गावामध्ये आहे. आज दिनांक 19 मार्च 2026. शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आपण कडब्याचे काय दर आहेत किंवा ज्वारीचे काय दर आहेत व हरभऱ्याचे काय दर आहेत आपण या चॅनलच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट करून शेतकऱ्यांना घरबसल्या माहिती देत असतो. चला तर मग मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मालक, आपलं नाव सांगा पहिल्यांदा. नमस्कार, दत्ता अवताडे, मुंडेवाडी, मंगळवेढा तालुका, बरं जिल्हा सोलापूर. बरं, आपलीच गाडी आहे का? हा, आपली ही गाडी कडबा आपण वाहतोय. बरं, वाहत आहे. हा. आत्तापर्यंत कुठं कुठं कडबा दिला आहे आपण? आतापत्र आपण बघा कोल्हापूर, सांगली, सातारा, बरं, पुणे, मुंबई. कसा शेकडा देता काय? ही आता सध्याला कडब्याचे रेट कडाडलेत, वाढलेत, त्यामुळे 4,000 रुपये 4,500 रुपये शेकड्यानं आपण कडबा देऊ शकतो. बरं, आता ह्या सध्यात गाडीत किती कडबा बसलाय काय? ह्या काडीचा कसा आहे बघा, आळ्याला बारीक मोठा ज्या प्रमाण असतो. बरं आळ्याला मोठा असला काय 900 800 बसतो, बारीक असला का 1000 1100 बसतो. बरं, आता सध्या किती आहे? सध्याला आता गाडीत आहे 900. बरं, आता कुठे चालली आहे गाडी काय? हे जाणार आहे वाईला. वाईला. हा, बरं, ठीक आहे. कसा दर दिला काय तिथं? तर त्याला 47 रुपये. 47 रुपये. बरं, 4700 रुपयानं दर दिलेला आहे. हा. ह्या सगळ्या पेंड्या तुम्ही मुळासहितच काढताय का? हो, मुळासकट बरं, ते- आपल्याकडे जे काढून कापून काढायचे हे नाही आपल्याला. बरं, म्हणजे काय त्याचे फायदे काय ते म्हणजे मुळासहित? फायदे म्हणजे काय, हा कडा पोका होऊ शकत नाही. बरं, कापून काढल्यावर त्याच्यातनं म्हणजे पोका वारदान पोका होते ना, त्यात बरं. रस राहत नाही कडे. रस राहत नाही. बरं, ठीक आहे. आता ज्वारीचे काय रेट चालू आहेत काय? 4,500-5,000 रुपये चालेल. चालू आहे म्हणजे गेलेली आहे का चालू आहे आता सध्या? नाही, गेलेली ज्वारी. गेलेली आहे. बरं, कुठल्या कुठल्या जनावरांसाठी उपयुक्त आहे कडबा काय कसं काय? हे आपली जर्सी, म्हैस, बरं. बैल, बरं जास्त करून पळीव बैलासाठीच घेतली कडबा. बरं त्यांना चांगला आहे कडबा. बरं, दुधावरची जी जनावर आहेत त्यांना पण त्यांच्यासाठी चालते. काय म्हणजे? त्यांच्यासाठी चांगलं, त्यांच्यासाठी फॅट वाढते. बरं परत अजून पोषक म्हणजे अंगात ताकद राहते त्यांच्या. बरं. पाणी भरपूर पिते ती. साधारण पेंडी किती उंचीला असेल काय? उंची 1 6 फूट आहे की. 6 फूट. साधारण. बरं, तरी त्याच्यापेक्षा जास्त पिते, थोडंफार कमी पिते. बरं, हा. एका पेंडीमध्ये साधारण किती कांड्या बसतील काय? साधारण कांड्या काय मोजल्या नाहीत आम्ही, तरी बरं. पण एक 40 भर कांड्या असतील. 40 भर बसतील. वजन काय भरील? वजन एक 3 किलो 3 किलो भरील का? कमीत कमी. वजनाचं कसं असतं माहिती आहे का, ही आपला बिना पाण्याचा कडबा आहे. बिना त्यामुळे पाण्याचं. वजन जास्त नाही, एवढे येत नाही कडबा. बरं बरं बरं, बिना पाण्याचं कडबा आहे. त्यामुळे वजन जास्त येत नाही. बरं. पाण्याचं असल्यावर मग तुम्हाला पाहिजे तेवढं वजन 4 किलो 5 किलो वजन येते. बरं, गेल्या वेळेसपेक्षा यावेळेस कडबा जास्त आहे कमी आहे? कमी आहे यावर्षी. कमी आहे. कारण काय त्याचं? कारण काही वर्षी ज्वारीचं लागवड कमी झाली बरं बरं आणि हरभरा इतर म्हणजे कडधान्याची लागवड जास्त झाली. बरं, हरभरे जास्त लागवड झालेली. कडधान्य, कडधान्य. हरभरा, करडा म्हणा, बरं. इतर काही तूर. हरभऱ्याचे काय रेट चालू आहेत काय? हरभऱ्याचे रेट 5,200 बरं, असं चालू आहे. 5,200 चालू आहे. 5,000 बरं, 49. आता मला जागेवरची रेट सांगा तुमचे. जागेवर- समजा एखादा शेतकरी जर त्याचं वाहन घेऊन आला तर त्या काय रेट सांगताय तुम्ही? त्याला इथं मिळेल की आपल्याला 2600 2700 3,000. बरं, आता ह्या आकड्यात काय चढ उतार करचाल का? करू काहीतरी खर्च करू काय त्याला. बरं, ठीक आहे. आपल्या गाड्या किती आहेत टोटल? आपल्या गाड्या 2 आहेत. 2 पिकअपच आहेत का? एक पिकअप आहे, एक 4-7. 4-7 मध्ये किती बसतोय काय? 4-7 मध्ये बसतो की 13-1400. 13-1400 बसतोय. ठीक आहे, मला आपला मोबाईल नंबर द्या. 93 70 93 70 20 20 53 75. 53 75. बघून घ्या, या मालकांचीच गाडी आहे. वाईला चाललेली आहे गाडी. केव्हा चालली आहे गाडी काय? संध्याकाळी जाणार आम्ही. आज संध्याकाळी? कारण आम्हाला ट्रॅफिकचा जरा पोलिसांचा जास्त हे असतो. बरं, आज संध्याकाळी यांची गाडी वाईला जाणार आहे हा कडबा घेऊन. तर ज्यांना कोणाला शेतकरी जे कोण गरजू असतील, ज्यांना कोणाला कडबा घ्यायचा झाला, तुम्ही डायरेक्ट मी मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, आपण फोन करू शकता. मालक, आपलं पूर्ण नाव सांगा. बरं, आपणला पत्ता कुठला? सोलापूर रोड मंगळवेढा. सोलापूर रोड मंगळवेढा. बरं, आपलं तुमच्या रानात थांबले टोटल किती रान आहे? 2.5 एकर. बरं, किती निघालाय कडबा काय? कडबा आपलं 1819 निघालं. बरं, तरी ज्वारी? ज्वारी आपल्याला साधारणतः काय तर 17 टिक्क्यात झाली वाटतं. 17. ठीक आहे, म्हणजे घरी खाण्यासाठी केली का? तर 2-3 टिक्के देऊन बाकी विकून टाकायचं. बरं, ज्वारीची काय रेट लावताय काय तर ज्वारी सध्या 4.5 पावणे 5,000 आसपास आहे. क्विंटल? हां, शुल्क. बरं, ठीक आहे. आता कडबा यातला तुमचा दिलेला आहे का काय शिल्लक आहे? नाही, पूर्ण द्यायचं आज. पूर्ण द्यायचं आहे. कुठली जातीला कुठली ती? देशी माल दांडी. देशी माल दांडी. बरं, ठीक आहे. साधारण किती उंच आहे अशी लोही काय? ही 6 फूट असेल.
6 फूट भरते का? एका पेंडीमध्ये साधारण किती काड्या असतील आपल्या? 22 ते 25 असतो. बरं. आतापर्यंत मी एक 2-4 व्हिडिओ केलेले आहेत माणसांचे. सगळ्यांचे बघितलेत मी मुळासहितच हिने काढलेले ही कडबा. ह्याचे काय फायदे आहेत मुळासहित काढण्याचे? थोडं ते म्हणजे कडबा टिकायला चांगला. बरं ती जरा तुम्ही मुळी साईड जर नाही काढत तर ती पोकळून खराब होऊन वाळवी लागू हे बरं. वाजून जातो. म्हणजे मुळीसहित काढण्याचे फायदे काय? कडबा व्यवस्थित राहतो. टिकतो किंवा खायला बी चांगला, दिसायला बी विक्रीला बी चांगला. बरं. दिसायला बी विक्रीला बी चांगलो आणि टिकतो पण. तो पण महत्वाचा. बरं ठीक आहे चालतंय. आणि मला सांगा रेट काय सांगताय कडब्याची आपण? कडब्याचे रेट सध्या 25 आहे, 27 आहे, 23 आहे. जागेवरनं हा, जागेवर माल बघून माल बघून पेंडी, आळा बघून काय असेल ती रेट आहे. आता ही आकडेवारीमध्ये काय तर कमी करचाल की तुम्ही? आता गेल्या वेळेसपेक्षा यंदा सीझन जास्त आहे कमी आहे? सध्या ज्वारी सध्या खूप कमी आहे. खूप कमी आहे. हा. बरं. लागवड काय आहे? कुठल्या हरभरा जास्त आहे. पिकाची हरभरा आपण काय केलाय का हरभरा? आपला थोडा होता मग घरात खाय पुरता तेवढाच. घरात खाय पुरताच केला का? काय ते सांगत नाही. बरं ठीक आहे. कसं आहे पाण्यावरचा आहे का बिन पाण्यावर? हे बिगर पाणी पावसा पाणी पावसाच्या पाण्यावरचा कडबा आहे. तर कुठल्या कुठल्या जनावरांसाठी उपयुक्त येतो हा? सगळ्या शेतकरी म्हणजे जे आपण जनावर सांभाळतो जर्शी, खिलार, म्हैस, बर शेळ्याशीनला बर. सगळ्याशीनला खायला चांगला. शेळ्यांशीनं खायला चांगला. दुधावरची जनावर जनावर म्हणजे फॅट वाढते, जनावर जी खाल मी पाणी जास्त पिते. बरं बरं ठीक आहे चालतंय. मला आपला मोबाईल नंबर द्या. 80 80 38 38 27 27 66. 66 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्यांचा कडबा द्यायचा आहे. जर ज्यांना कोणाला कडबा घ्यायचा झाला आपल्या गुरांसाठी तुम्ही मालकांसोबत कॉन्टॅक्ट करू शकता. आता किती महिने साधारण सीझन चालू आहे? आता एक महिनाभर चाललंय. महिनाभर इथले त्याच्यावरून आहे. तर सध्या हा कडबा कमी असल्यामुळे महिनाभर चाललंय. बरं. कडबा कमी असल्यामुळे महिनाभरच चालेल. बरं ठीक आहे चालेल. तुमचं नाव सांगा मालक पहिले. विशाल भारत गेली बरं. आपण राहणार कुठं? मंगळवेढा. मंगळवेढा. बरं. आपलीच गाडी आहे का ही? हा, आपली गाडी. बरं. किती आहे कडबा काय? 950. 950 आहे का? आपण शेतकरी का व्यापारी? व्यापारी. व्यापारी. आता टोटल किती शिल्लक कडबा आहे आपल्या पैसे अजून? आपल्याकडे भरपूर कडबा आहे. भरपूर कडबा आहे. पाहिजे तेवढा आहे. पाहिजे तेवढा. बरं. गाड्या किती आहेत आपल्याकडे? आपल्याकडे 2 आहेत. कुठल्या कुठल्या? पिकअपच आहे दोन. दोन्ही पण पिकअपच आहे. बरं. साधारण किती कडबा बसते म्हणलं? 950 ते 1000. 950 ते 1000. बरं ठीक आहे. आता कुठे चालली गाडी आपली घेऊन? ही काय विटायला चालली. विटाला? हा. बरं ठीक आहे चालतंय. या कडब्याचं वैशिष्ट्य मला जरा सांगा बरं. या पेंडीचं काय भानगड? मी आता जिथं तिथं बघतोय ना येताना सगळ्या मुळासहितच काढलेले आहेत. काय भानगड? बिगर पाण्याचा कडबा आहे. बरं हां. नुसतं एका पावसाळ्या ह्याच्यावर आलेला असतोय. बरं हां. हात बीत काय पेरत नाही. बरं बरं म्हणजे बरं. काय की पावसाळ्या जीवावर पावसाच्या जीवावरच आहे. बरं ठीक आहे. मुळ्याचे काय फायदे आहेत? मुळ्यासहित काढलेले आपण? मुळ्यासाठी काढलेलं म्हणजे उपडून काढले जी कापून काढलंय त्याला कडब्याचं काय होतंय त्याला चव नसते. बरं हां. ह्यात चव असते मुळ्यासाठी काढल्या. बरं. आणि कडबा पण व्यवस्थित राहतो? कडबा पण व्यवस्थित राहतो. बरं ठीक आहे. आतापर्यंत कुठं कुठे दिलेला आहे कडबा आपण? आतापर्यंत आपण पुण्यापर्यंत गेलोय. पुण्यापर्यंत गेलेलं आहे. किती वर्ष आपला व्यापार आहे काय? 3 वर्ष झालं. 3 वर्ष झाला आपण व्यापार करताय. बरं ठीक आहे. तुम्ही बघून घ्या. आता जागेवरची रेट सांगा आणि मला पोच करायची. 2800 ते 9,000. बरं. आता या आकड्यात पण काहीतरी चढ उतार करचाल की तुम्ही? बरं. मंगळवेढा हा ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे. तर हे ज्वारीचे रेट काय सांगताय? गाडीचं रेट आहे 4,500 ते 5,000 रुपये. 4,500 ते 5,000. आपल्याकडे काय आहे का ज्वारी? आहे की बरं. कसे देणार काय तरी? जागेवर आले की 4,500 रुपये. जागेवर आलं तर 4,500 रुपये ना का? बरं ठीक आहे. मला मोबाईल नंबर द्या आपला असला तर. मोबाईल नंबर 9834 9834 92 92 39 39 73. 73. मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. बघून घ्या तुम्ही. या अशा पद्धतीचा कडबा जर कोणाला शेतकऱ्यांना घ्यायचा झाला जनावरांसाठी आपल्या तर मी मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. अजून एकदा नंबर सांगा बरं. 9834 92 39 73. बरं ठीक आहे. अजून सीझन किती महिने आहे अजून काय? सीझन अजून 1 महिनाभर चालू. 1 महिनाभर फक्त अवघा? बरं ठीक आहे. 1 महिनाभर सीझन चालेल म्हणतात. तर ज्यांना कोणाला कडबा घ्यायचा झाला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. मालक आपलं नाव सांगा पाहिजे. माझं नाव रामचंद्र नाना कळकुंबे. बरं. आपण आता या तुमच्या शेतामध्ये थांबलेलो आहे. टोटल किती क्षेत्र आहे? 5 एकर शेत आहे आमचं. बरं त्यात म्हणजे 5,000पर्यंत कडबा निघलाय. बरं. 50 ठिकी ज्वारी झाली आहे. 50-52 ठिकी 50 ते 52 ठिके ज्वारी झालेली. बरं ठीक आहे. आता हा कडबा तुमच्या डोक्याच्या वर गेलेला आहे साधारण? उंची गेलाय. हां. किती फूट असेल ही उंची काय? 6.5-7 फूट. 6.5-7 फूट आहे फूट का? बरं. हा कडबा तुम्ही काढताना मुळासहितच काढलेला आहे हो? मुळासहितच. बरं. ह्याचं काय वैशिष्ट्य म्हणजे मुळासहित काढण्याची? म्हणजे कस राहतो मुळीनं काढल्यामुळे. बरं. अशामुळे असं तोडून काढल्यामुळं कडब्यात कस राहत नाही ना. कस राहत नाही. कडबा हा व्यवस्थित पण राहतो? व्यवस्थित राहतो. बरं. साधारण किती कांडे असतील एका पेंडीत? तरी 20-25 कांडी असेल एका पेंडीमध्ये. एका पेंडीमध्ये 20-25. बरं. वजन किती भरेल अंदाजे?
3 ते 3.5 4 किलो अशा आसपास होईल. बरं ठीक आहे चालते. आता ज्वारी 52 ठिके झालेली आहेत तुमच्या माहितीनं. हां. ज्वारी आपण विक्री करणार आहे का काय? हा विक्री करणार आहे. बरं कसं म्हणजे काय रेट कसा आहे काय? तरी 5,000च्या वरनं आलं तर द्यायची इच्छा आहे. बरं 5,000च्या वर आलं वर आलं तर द्यायची. ज्वारीचे रेट काय आहेत तरी सध्या चालू सध्या होतात? 3.5 4 बरं. 4.5 अशी म्हणजे. बरं 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 आपल्या शेतातली मी- हां माझं काय म्हणणं आहे म्हणजे दर जास्त येईल त्यावेळेस मी विकणार आहे. बरं लगेच बरं काय विकत नाही असं. बरं बरं 5.5 येऊ नाही तर 6 येऊ बरं बरं म्हणजे दर जास्त आला तर तुम्ही विकणार. विकणार आहे. तरी बरं. तोपर्यंत 8 टाकते. बरं बरं ठीक आहे. कुठली आहे जातीला कुठला आहे? कडबा ज्वारी काय? मालदांडीच आहे बोल. मालदांडीच आहे का? बरं ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या. हा कडबा कुठल्या कुठल्या जनावरांसाठी उपयुक्त आहे हो काय म्हणजे? म्हणजे असं देशी जनावर जर्शाला ही असं सगळ्यांना चालतोय. सगळ्यालाच म्हणजे ह्याचे फायदे काय कडब्याचे? फायदा म्हणजे काय असं पुरून पडतंय कडबा बर जनावरांना बरं. जास्त. दुधात वगैरे वाट फॅट मध्ये काय वाढ फॅट होत बी असेल? जरा वाढते वाढते का? थोडीफार वाढते. बरं बरं ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या. फॅट आणि दुधात पण वाढ होती म्हणून या मालकाने सांगितलेलं आहे. बरं ठीक आहे. आता यातला काय विक्री झालेला आहे का कडबा? विक्री नाही पण विक्री चालू आहे. चालू आहे. म्हणजे असं बरं. मागते ती 2200 बरं. 2300 बरं. 2,500 आला तर द्यायची इच्छा आहे माझी. जागेवरनं 2,500 रेट 2,500 आला तर द्यायचा आहे हां. आपल्याला. बरं ठीक आहे. गेल्या वेळेस पेक्षा यंदा कडबा जास्त आहे का कमी आहे हो? कमी आहे यंदा. कशामुळं? काळ्या रानात यंदा म्हणजे शिवारात गेल्या वर्षीपेक्षा कडबा जास्त कमी येले. कमी आहे. हरभरा जास्त आहे सगळ्यापेक्षा. हरभरा जास्त आहे जास्त सगळ्यापेक्षा. आहे. त्यामुळे थोडा दर कडब्याला बी ह्या वर्षी आलेला आहे बरं. आणि ज्वारीला बी आलाय. ज्वारीला पण आलेलं आहे आणि कडब्याला पण कडब्याला आलेलं बी आहे. बरं ठीक आहे. तरी यंदा कडबा कमी आहे म्हणताय तुम्ही त्याचं कारण काय? हेक्टरवर म्हणजे हरभरा जास्त आहे ना. बरं हरभरा जास्त हरभरा आणि लावलेला आहे. करडा जास्त आहे. बरं पावसाचं काय नियोजन? पावसाचं मध्ये थोडंफार एकदा झालं म्हणा परत पाऊस झालेला नाही काय. बरं बरं आता हा कडबा जो तुम्ही धरलेला आहे हातात तरी एका पिंडीला आम्हाला खर्च तरी 12-13 रुपये आलाय बघ. काढण्यासाठी. काढणीला 5 रुपये एका पिंडीला, बर बांधणीला 2 रुपये बर आणि मोडणीला 3 आणि 2.5 बी आलेले ते असं आहे. बर म्हणजे हे सगळं नियोजन बघूनच तुम्ही रेट ठरवणार रेट आहे. ठरवलाय. बर ठीक आहे. म्हणजे ही पावसावरचं नियोजन आहे कडब्याचं का बिन पाण्याचा कडबा आहे कसा आहे? बिगन पाण्याचंच आहे असं. बिन पाण्याचा हवेवरच येतं या. बर बिन पाण्याचा कडबा आहे तुम्ही बघून बिन घ्या. पाण्याचं एकदा पाऊस झाला काय हवेवरच येतं. बर ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या. 2500 दर आला तर जागेवरनं देणार आपण. जाग्यावरून 25 जास्त आला तरी बी द्यायचं शेकडाची. शेकडा. हा बर ठीक आहे. मला मोबाईल नंबर द्या आपला. माझा 82 63 82 63 0905 0905 23. 23 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. ह्यांनी ज्वारीचे पण ह्यांचे रेट सांगितलेले आहेत आणि कडब्याचे पण रेट सांगितलेले आहेत. दर जर तसा आला ज्वारीला आणि कडब्याला पण तर ह्यांनी विक्री करणार आहेत. हा ठीक आहे.